परमपूज्य काका महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन संत ज्ञानेश्वर कथा वाचनाला सुरुवात करतो आहे. लेखणी हलली शब्दच फुलले, शब्द समूहांचे गुलाब झाले, ज्ञानदेवांचे चरित्र स्फुरले, सिंधुसुताचे सार्थक झाले. ज्ञानेश्वर माऊलींच्याबद्दल लिहिताना मन आपोआप हलकं झालं. शब्द कसे लेखणीतून उतरू लागले ते कळलंच नाही. परमपूज्य काका महाराजांनी अनुग्रहित करून पोटाशी धरलं. नियमितपणे साधन करून घेतलं. पण या साधनेत आजवर कधीच लक्षात आलं नाही की सद्गुरू कृपा काय असते. तेच दाखवणारा हा प्रसंग आहे असं मला वाटतं. परमपूज्य भाऊ महाराजांनी मस्तकी हस्त ठेवला. गुरुनाथ महाराजांनी प्रेरणा दिली आणि कल्याणाचा मार्ग सापडला. संकल्पाने जागृत होते आदिशक्ती भगवती या वचनाची खात्री पटणारा हा प्रसंग. ज्ञानेश्वर महाराजांचे वर्णन हे सदैव चिरंजीव का आहे हे समजले आणि त्या योगे लेखणी हातात आली. ती लेखणी लयीत चालू लागली. ही सद्गुरू कृपा योग तपस्वी काका महाराजांनी माझ्यावर केली आहे. जे काही लिखाण होते आहे ही सद्गुरू कृपाच आहे, कारण त्यात मी शून्य आहे. एक आश्रित दुर्दैवी जनांनी हेटाळलेल्या बालकाला ज्यांनी लेखनासाठी योग्य बनवले, हा आधार, हा अधिकार फक्त आणि फक्त सद्गुरूच देतात. बालपणापासून मनावर झालेले अध्यात्माचे संस्कार, तसेच आईने दिलेले बाळकडू, मामा मामींनी सांगितलेल्या गोष्टी, यातूनच माझं आयुष्य घडलं. मी माझ्या वडिलांचे तोंड कधीच पाहिलं नाही, कारण माझ्या जन्मा अगोदरच ते हे जग सोडून निघून गेले होते. त्यामुळे वडिलांचं कर्तव्य मी जाणत नाही. पण सद्गुरू हे वडील असतात याची जाणीव मला ते करून देतात. म्हणूनच सद्गुरू महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन आई, मामा मामी यांना नमस्कार करून लेखन वाचनाला सुरुवात करतो. लिहिण्या पुण्याईचा गाभा अधीरले मन, अनाथांच्या नाथाचे चरित्र लेखन, स्मरण मात्र संतुष्ट होती आदिनारायण, जन्मोजन्मीची पुण्याई हीच असे. विठ्ठलपंत हे आपेगावचे कुलकर्णी. पैठणपासून जवळच असलेले आपेगाव हे लहानसे खेडे. तेथील कुलकर्णीपद त्यांच्या घराण्याकडे होते. गोविंदपंत कुलकर्णी त्यांच्या वडिलांचे नाव आणि आईचे नाव होते नीराबाई. घरी वंश परंपरेनं चालत आलेली विठ्ठल भक्ती आणि त्यात पूर्णपणे रममाण होणारे हे कुलकर्णी कुटुंब. 8-9 पिढ्या सातत्याने होणारी पंढरीची वारी हेच या कुटुंबाचं मुख्य साधन होतं. आपेगाव गावावर असणारा भगवंताचा आशीर्वाद तो काय असतो हे या कुलकर्णी घराण्याकडं बघितल्यानंतर लक्षात येतं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, त्यावेळा विठ्ठले कृपा केली. खरंच हे पद इथं सार्थ वाटतं. इतक्या वर्षाची असणारी तपश्चर्या केव्हा व कशी फळाला येते हे चरित्र वाचताना लक्षात येतं. पण घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार हे पदसुद्धा त्यावेळी सार्थक वाटतं. त्रैलोक्याचा अधिपती स्मरण मात्र संतुष्ट होतो
हे सुद्धा कळतं. आपेगावात मोठा वाडा, घरी गोधन, जमीन जुमला, शेतीवाडी, अगदी संपन्न सात्विक सज्जन कुटुंब. गावात शब्दाला मान होता, कारण जसे वागणे तसेच बोलणे आणि राहणेसुद्धा. घरात रोज 5-25 लोकांचा राबता असायचा. आले गेले पै पाहुणे मित्र साऱ्यांना प्रेमाचा, मायेचा आणि हक्काचा निवारा म्हणजे आपेगावकर कुलकर्ण्यांचं घर होतं. भगवंत अवतार होणे कारण विठ्ठलपंतांचे स्वप्नी दर्शन, सांगती अलौकिक संतती कारण विठ्ठल रुक्मिणी विवाह व्हावा. विठ्ठलपंत हे लहानपणापासून विरक्त वृत्तीचे होते. त्यांना घरातील वंशपरंपरागत कुलकर्णीपणाबरोबरच पूजापाठ, ग्रंथवाचन, तीर्थयात्रा करण्याची आवड होती. शास्त्र, धर्म, वेद, व्याकरण याचा पूर्ण अभ्यास होता. ध्यानधारणा, योग साधना, शारीरिक योग आणि योग्य तो व्यायाम, त्यामुळे आरोग्यपूर्ण शरीर, शुद्ध सात्विक मनही होतं. त्याचबरोबर मंजूळ वाणी, चेहऱ्यावर जन्मोजन्मी केलेल्या साधनेचे तेज, विनम्रपणा हा स्थायी भाव होता. मितभाषी पण मार्मिक बोलणे, तत्त्वज्ञानावर चर्चा करण्यासाठी लांबून लांबून लोक त्यांना भेटायला येत असत आणि आपल्या शंकेचं समाधान करून घेत असत. विठ्ठलपंतांनी अध्ययन पूर्ण केल्यानंतर आपल्या वडिलांच्या आज्ञेने द्वारका, सोरटी सोमनाथ, त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी असा प्रवास केला आणि ज्ञान संपादन केले. एकदा विठ्ठलपंत असेच तीर्थयात्रा करीत इंद्रायणी काठी वसलेल्या आळंदी गावी आले. आळंदीत इंद्रायणी तटी असलेल्या सिद्धेश्वराच्या पुरातन मंदिरात अनेक पांथस्थ मुक्कामी राहत असत. तेथे राहण्याची उत्तम व्यवस्था होती. तेथेच विठ्ठलपंत मुक्कामी राहिले. मंदिराचा सुंदर परिसर, रम्य वातावरण, समोर वाहणारी इंद्रायणी, समोर साक्षात सिद्धेश्वर आणि सोबतीला ज्ञानी बुद्धिमान माणसे म्हणजे पर्वणीच होती. सिद्धेश्वराच्या त्या मंदिरात मुक्कामी कोणी नवखा मनुष्य आला तर त्याला गावकरी आपल्या घरी आदराने जेवायला घेऊन जात असत. हेच हिंदू संस्कृतीचं आणि संस्काराचं प्रतीक आहे. सिद्धोपंत हे आळंदी गावातील प्रतिष्ठित सधन उत्तम वेदाभ्यास असणारे ब्राह्मण होते. ते त्या तेजस्वी दिसणाऱ्या विठ्ठलपंताकडे गेले आणि विचारपूस केली. गावाचे नाव, वडिलांचे नाव याची चौकशी केली. विठ्ठलपंतांच्या वडिलांची महती सिद्धोपंत ऐकून होते. थोर पंडित, दशग्रंथी, घनपाठी अशी विठ्ठलपंतांच्या वडिलांची ख्याती होती. विठ्ठलपंतांना सिद्धोपंतांनी आपल्या घरी माधुकरीला येण्याची विनंती केली. कोण स्वरूपात आपल्या घरी येतो तोच परमेश्वर असतो अशी विठ्ठलपंतांची खात्री होती. विठ्ठलपंत सिद्धेश्वराच्या मंदिरात परत आले. अभ्यास, वाचन, ध्यानधारणा केल्यानंतर संध्याकाळी ते झोपी गेले. त्याच रात्री सिद्धोपंतांना स्वप्न पडले. त्यामध्ये प्रत्यक्ष परमेश्वर त्यांच्या समोर येऊन उभे राहिले आणि सांगितलं, सिद्धोपंता, आज तुझ्या घरी भोजनास आलेल्या तेजपुंज विठ्ठलपंताबरोबर तुझ्या लाडक्या मुलीचा विधिपूर्वक विवाह लावून दे. भगवंताने दोघांना एका हेतूने जन्माला घातले आहे, कारण त्या दोघांच्याही पोटी अलौकिक संतती जन्माला येणार आहे. सिद्धोपंत स्वप्नातून जागे झाले. ब्रह्ममुहूर्तावर झालेला हा दृष्टांत त्यांना आनंद देऊन गेला.
त्यांनी आपल्या पत्नीला हा वृत्तांत लगोलग सांगितला. म्हणाले, आजवरची सेवा परमेश्वरानं स्वीकारली व प्रत्यक्ष दर्शन दिलं. आपली लेक पूर्वपुण्याई घेऊनच जन्माला आली आहे. तिच्यामुळेच मला भगवंत भेटला. आपले जीवन सार्थक झाले. या आनंदात आपलं नित्यकर्म आवरून कधी एकदा विठ्ठलपंतांना भेटतोय असं सिद्धोपंतांची अवस्था झाली होती. विठ्ठलपंतांनाही तसेच स्वप्न पडले होते. त्यांनाही परमेश्वराने स्वप्नात येऊन तोच वृत्तांत ऐकविला होता आणि दोघांच्याही पोटी अलौकिक संतती जन्म घेणार आहे हेच वाक्य त्यांनी विठ्ठलपंतांना भगवंतानं सांगितलं होतं. सिद्धोपंतांना भगवंत पुन्हा पुन्हा दिसत होता. ते शब्द कानात घुमत होते, अलौकिक संतती जन्माला येणार आहे. पहाटेच्या प्रहरीच सिद्धोपंतांनी ही हकीकत आपल्या पत्नीला सांगितली होतीच. तिलाही खूप आनंद झाला. साक्षात भगवंताचे दर्शन झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून वाहत होता. सिद्धोपंत लगोलग आपल्या आप्तांसह आपेगावला गेले. विठ्ठलपंतांच्या मातापित्यांना भेटले. ब्रह्ममुहूर्तावर झालेला दृष्टांत सांगितला. तेही ईश्वरी इच्छा व भगवंताच्या भेटीचा योग म्हणून आपेगावकर कुलकर्णीही लगोलग विठ्ठल रुक्मिणीच्या विवाहास राजी झाले. आपल्या कुळात अलौकिक संतती जन्माला येणार आहे याचा आनंद उभय कुळांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. सगळे नातेवाईक बोलवले. वाड्याची रंगरंगोटी झाली. मंडप, तोरणे ते वेगवेगळ्या फराळाचे जिन्नस, पक्वान्न याचं वर्णन काय करावं. सनईच्या मंजूळ स्वरांमध्ये श्रीमांत पूजन झालं. मंगलाष्टका गायनाने अक्षदारोपण झालं. कन्यादान, लाजाहोम, सप्तपदी, ऐरणीदान. विठ्ठलपंतांनी विधीपूर्वक आपली कन्या सिद्धोपंतांनी विधीपूर्वक आपली कन्या विठ्ठलपंतांच्या कडे सोपवली आणि विवाह सोहळा अत्यंत आनंदानं पार पडला. दोन्हीकडच्या कुटुंबांना अतिशय आनंद झाला होता. आपल्या एकुलत्या एक रुक्मिणीला आपण काय द्यावे हे सिद्धोपंतांना काहीच समजत नव्हते. कारण जे काही आहे ते तिचेच आहे. तिच्यामुळेच आपलं नाव होणार आहे हाच ध्यास त्यांच्या मनाला लागून राहिला होता. आपल्या मुलीला निरोप देताना सिद्धोपंत खूप गहिवरले होते. म्हणूनच त्यांनी काही दिवस विठ्ठल आणि रुक्मिणीपंतांना विठ्ठलपंत आणि रुक्मिणीला आळंदीतच राहावे असा आग्रह केला. विठ्ठलपंतांनी सुद्धा आपल्या सासऱ्यांची विनंती मान्य केली आणि तेही आळंदीतच काही दिवस राहिले. आपल्या जावयाची विद्वत्ता, त्यांचा असलेला व्यासंग याने सिद्धोपंतांना खूप आनंद झाला होता. त्यांचे वाचन, तत्त्वज्ञानावरचा अभ्यास, वेदाध्ययन खरंच वाखाणण्याजोगे होते. आपल्या लेकीला भगवंताने अनुरूप पती दिला आहे असेच त्यांना वाटत होते. रुक्मिणीसुद्धा देवभोळी आणि जावई आपले तपस्वी. सिद्धोपंत नेहमी भगवंताने स्वप्नात दिलेल्या दर्शनाला पुन्हा पुन्हा आठवत होते. विठ्ठलपंतांचा मात्र नित्यकर्म असा होता
इंद्रायणीत रोज स्नान करावं, सिद्धेश्वराच्या मंदिरात ध्यानधारणा करावी, पठण वाचन असाच त्यांनी नियम लावून घेतला होता. भगवंताने आता आम्हाला रिते ठेवू नये, कारण माझे डोळे फक्त आणि फक्त नातवंडांना पाहण्यासाठी असूसले आहेत. एकदा का नातवंड जन्माला आले की माझ्या जीवनाचे सार्थक झाले. भगवंताने दिलेले स्वप्नातला जो दृष्टांत आहे तो खरा ठरावा. म्हणूनच सिद्धोपंत तळमळत होते. मी आजपर्यंत भगवंता तुझ्याकडे काहीच मागितलं नाही. तू येऊन मला स्वप्न रूपानं सांगितलं आहेस, त्यामुळं आता जबाबदारी तुझी आहे. असं भगवंतावर जबाबदारी सोपवून ते आपल्या ध्यानामध्ये रममाण होऊन जात होते. असेच काही दिवस आनंदात गेले. नंतर मात्र विठ्ठलपंतांचं विरक्त मन आळंदीत रमेन असं झालं. ते सतत रुक्मिणीला म्हणत, रुक्मिणी, मला इथे करमत नाही ग, मी तीर्थाटनात जावं म्हणतो. रुक्मिणीसुद्धा त्यांना सांगत होती, तुमचे मन इथं रमत नाही तर आपण आपेगावास जावे का, तेथे तुमचं मन रमेल. पण विठ्ठलपंत मात्र तीर्थयात्रा करणे हेच ध्यानी धरून होते आणि तेच पुन्हा पुन्हा बोलत होते. रोजच ते विठ्ठलपंतांचं बोलणं ऐकून रागे रागे एके दिवशी रुक्मिणी म्हणाली, सारखेच जातो जातो म्हणताना तर जा एकदाचे. झालं. रुक्मिणीला वाटलं आपण एकदा जा म्हटलं म्हणून आपले पतिदेव काही आपल्याला सोडून जाणार नाही. पण विठ्ठलपंतांनी पडत्या फळाची आज्ञा अंमलात आणली आणि त्याच रात्री ते घर सोडून निघून गेले. मुळातच विरक्त असणारे विठ्ठलपंत आपल्या पत्नीच्या निरोपाने आनंदले आणि घर सोडून निघून गेले. भगवंताने सांगितल्याप्रमाणे विठ्ठलपंत रुक्मिणीचा विवाह होता. तरीही विठ्ठलपंत घर सोडून निघून गेले याचं कारण कुणालाच समजलं नाही. सकाळी रुक्मिणीच्या ध्यानात आलं, विठ्ठलपंत घरात नाहीत. पण काही न बोलता तिने शोधाशोध करायला सुरुवात केली. ती गावभर त्यांना शोधत होती. पण दुपारपर्यंत विठ्ठलपंत तिला कुठेच दिसले नाहीत. तेव्हा मात्र ती घाबरली. भोजनाची वेळ झाली तरी विठ्ठलपंत रुक्मिणी घरात दिसत नाहीत. हे जाणवताच सिद्धोपंत स्वतः दोघांना शोधायला बाहेर पडले. इंद्रायणीच्या काठावर रुक्मिणी रडवेला चेहरा करून बसलेली दिसली. रुक्मिणीने सारी हकीकत आपल्या वडिलांना सांगितली. रुक्मिणीच्या मनाचा बांध फुटला. सिद्धोपंतांनी तिला समजावून घरी आणलं. रुक्मिणी मात्र मी उगाच जा बोलले, माझी चूक झाली असे म्हणत एकसारखी रडत होती. अन्न पाणी तिला गोड लागत नव्हतं. रोजचा दिवस मनाला वेदना देत होता. शेजारी नातेवाईक यांचं टोचून बोलणं, टोमणे जगण्यासाठी त्या अडचणी वाढवतच चालत होत्या. पण परमेश्वराने सांगितलेले वाक्य खोटे ठरणार नाही असा ठाम विश्वास मनात होता. पतीचे तपोबळ पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मी यातून बाहेर पडेन. दिसमास सरून चालले होते.
सिद्धोपंतांना विठ्ठलपंतांचा कोठेच ठाव ठिकाणा लागत नव्हता. रुक्मिणीचा मात्र रोजचा दिनक्रम ठरला होता. तिच्या मनात विचार चालू होता, हे परमेश्वरा, तूच मार्ग दाखव. मी एक विवाहिता, पतिसेवा हीच माझी साधना आणि त्यांच्या चरणाचे नित्य दर्शन हेच माझ्या जीवनाचं साध्य. पुराण कथांमध्ये ऐकलं होतं, काही अपेक्षित कार्य होण्यासाठी मनाबरोबर शरीराला सुद्धा व्यस्त ठेवलं पाहिजे. म्हणूनच मी माझा रिकामा वेळसुद्धा बसून काढणार नाही. कारण रिकामी मी बसले तर नको नको ते विचार माझ्या मनात येतील. नावे ठेवणारी, टोमणे मारणारी माणसे काही जरी बोलली तरी लक्ष न देता ती आपलं काम करीत होती. आई वडील जोपर्यंत आपल्या पाठीशी खंबीर उभे आहेत तोपर्यंत आपण कुणाच्याही बोलण्याचा विचार करायचा नाही. रुक्मिणी रोज पिंपळ प्रदक्षिणाचा तिनं मार्ग निवडला होता. मुखाने परमेश्वराचं अखंड नामस्मरण करत ओले त्याने माध्यान्हपर्यंत सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणातील पिंपळाला प्रदक्षिणा घालण्याचा रुक्मिणीने नियम केला होता. त्यानंतर घरी जाऊन घरची कामे, भोजन, परत संध्याकाळची तयारी. दिवस उगवत होता आणि मावळत होता, तो त्याचं कार्य करीत होता. 12 वर्ष नित्य नियमानं पिंपळ प्रदक्षिणा करून सुद्धा आपल्या पतींचा काही ठाव ठिकाणा लागत नाही. त्यामुळे तिला पतियोगाला सामोरं जावं लागतं की काय असं तिला वाटत होतं. पण आपलं दुःख कोणाजवळ बोलायचं नाही हेच पतिव्रतेचं मुख्य लक्षण आहे. हा संस्कार रुक्मिणीच्या मनावर खोल रुजला होता. सिद्धोपंतांना सुद्धा ते स्वप्न, ते भगवंताचं दर्शन खरे की खोटे असा संभ्रम मनात झाला होता. त्यांना वाटत होतं, आपण रुक्मिणीच्या विवाहाची खूप गडबड केली का. याच विचारानं त्यांचं मन सरभैर झालं होतं. समाज काय म्हणेल यापेक्षाही पोरीच्या नशिबात काय लिहिलं आहे या विचारानंच ते घायाळ होत होते. रुक्मिणीचा रोजचा पिंपळ प्रदक्षिणाचा नियम चालूच होता. क्रम करताना ती कधीही थकत नव्हती, कोणाशी अवाक्षर शब्दही बोलत नव्हती. भगवंतावर पूर्णपणे श्रद्धा ठेवून ती पिंपळ प्रदक्षिणा घालीत होती. ज्या भगवंतानं दृष्टांत रूपानं माझा विवाह लावून दिला आहे तोच भगवंत मला या व्रताचे फळ देईल हा विश्वास रुक्मिणीच्या मनात होता. एक दिवशी अकस्मात संन्याशांचा मेळा आळंदीला सिद्धेश्वर मंदिराकडे येताना रुक्मिणीला दिसला. खूप लोक दर्शनाला येत होते. ते खूप मोठे महाराज आहेत असे सर्वजण बोलत होते. आपला प्रदक्षिणा घालण्याचा नित्यक्रम केल्यानंतर रुक्मिणीसुद्धा त्या महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जाऊन रांगेत उभी राहिली. एकवर लोक दर्शन घेत होते आणि महाराज त्यांना आशीर्वाद देत होते, त्यांच्या अडचणींचं कारण सांगत होते. साक्षात परमेश्वरच इथे आला आहे ही भावना रुक्मिणीच्या मनात उचंबळून आली. ती रोज
भगवंताकडे एकच मागणी करत होती, ते म्हणजे माझ्या पतींचं दर्शन मला व्हावं. हीच इच्छा घेऊन ती महाराजांच्याही दर्शनाला गेली होती. रामानंद स्वामी हे त्या संन्यासी महाराजांचं नाव होतं. आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिरातच त्यांचा मुक्काम होता. ते खूप थोर तपस्वी संन्यासी असा त्यांचा लौकिक होता. त्यांना बहुत शिष्य होते. काशीला त्यांचा मोठा आश्रम होता. तिथे अन्य शिष्यवर्ग राहत होते. रुक्मिणीने मनोभावे स्वामींना नमस्कार केला. तत्क्षणी स्वामींनी रुक्मिणीस आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. रुक्मिणी गंभीर झाली. तिचा कंठ दाटून आला. डोळ्यातून अश्रू अनावर झाले. स्वामींना सुद्धा आश्चर्य वाटलं. स्वामी पुन्हा म्हणाले, पुत्रवती भव. स्वामींचा आशीर्वाद ऐकून धीर धरून धीरानं पण दबक्या आवाजात रुक्मिणी नम्रपणे म्हणाली, महाराज, माझे पती तर घर सोडून गेले आहेत. तेव्हा तुमचा आशीर्वाद फोल ठरणार. तेव्हा स्वामी म्हणाले, मी रामानंद स्वामी आहे. माझा आशीर्वाद फोल ठरणार नाही. बाळ, मुली, तुझ्या पतीचे सविस्तर वर्णन सांग. मी त्यांना शोधून काढीन. रुक्मिणीनं विठ्ठलपंतांचं सारं वर्णन सांगितलं. आपल्या पतीचा चेहरा आठवताना वर्णन सांगतानाच रुक्मिणीला भोवळ आली. लगेचच स्वामींनी आपल्या कमंडलूतील तीर्थ रुक्मिणीच्या चेहऱ्यावर शिंपडलं. थोडं तीर्थ तिच्या तोंडातही घातलं. रुक्मिणी शुद्धीवर आली. आपल्या शेजारी स्वामींनी तिला बसायला सांगितलं व ध्यान मुद्रा करून रुक्मिणीने सांगितलेल्या वर्णनाचा पुरुष ते शोधू लागले. एका क्षणात त्यांच्या लक्षात आलं, नाव बदलून राहिलेले आपले शिष्य हेच विठ्ठलपंत आहेत. विठ्ठलपंत काशी क्षेत्री असलेल्या स्वामींच्या आश्रमात राहत होते. स्वामी म्हणाले, बाळ, तुझे काम झाले. तुझ्या वडिलांना भेटून मी पुढचं बोलतो. रुक्मिणीला भोवळ आली. ही गोष्ट तिच्या आईवडिलांना समजली. लगोलग विठ्ठलपंत पिंपळपाराजवळ आले. पाहतात तर रुक्मिणी स्वामींच्या शेजारी बसली होती. स्वामींच्या जवळ जाऊन त्यांनी स्वामींना नमस्कार केला. स्वामींनी सर्व हकीकत सिद्धोपंतांना सांगितली. रामानंद स्वामी म्हणतात, सिद्धोपंत, ही आपली लेक खरोखरच भाग्यवंत आहे. हिचे पावित्र्य साक्षात परमेश्वरालाही समोर उभं करेल असं तिचं पावित्र्य आहे. तिच्या या व्रताची सांगता आनंदात होणार आहे. कारण तिने जे मला वर्णन सांगितले तो युवक माझ्या आश्रमामध्ये राहतो. काशी क्षेत्री आमचा मठ आहे, आश्रम आहे. त्यानं नाव बदलून माझ्याकडून संन्यास आश्रम स्वीकारला आहे. पण त्याने आपल्या पत्नीचा कोणत्याही प्रकारे अनुमती न घेता संन्यास आश्रम स्वीकारला आहे. त्यामुळे तो शास्त्राला मान्य नाही. मी लवकरच तुमची व त्यांची भेट घालून देईन. सिद्धोपंतांना परमानंद झाला. स्वामींच्या बरोबर रुक्मिणी व आपल्या सौभाग्यवतींसह त्यांनी काशीला जाण्याचा निर्णय घेतला.
सिद्धोपंतांनी काशीला जाण्याची पूर्ण सिद्धता केली. आपली पत्नी, आपली कन्या आणि रुक्मिणी यांच्या मदतीनं सर्व सामान सुमान बांधून तयार केलं आणि स्वामींच्या बरोबर ते काशीचा मार्ग चालू लागले. वाटेत होणारे महाराजांचे अनमोल मार्गदर्शन हीच मुळी रुक्मिणीसाठी पर्वणी होती. महाराज निरनिराळ्या कथा रोज सांगत असत. त्याचा मतितार्थ लक्षात येता रुक्मिणीचा चेहरा आनंदाने खुलून जात असे. हा मनुष्य जन्म परमेश्वरानं का बरं दिला आहे? 84 लक्ष योनीमधून प्रवास करून आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला आहे. या मनुष्य जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल तर ईश्वर चिंतनात राहणं हेच आपलं कर्तव्य आहे. स्वामी सांगत होते, आपलं कर्तव्य कर्म करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. अनेक निंदकांना सामोरं जावं लागणार आहे. पण निंदक हे आपल्यामध्ये सुधारणाच करतात. हे सूत्र लक्षात ठेवावं. स्वामींच्या बोधावरून रुक्मिणीनं आपलं मन घट्ट केलं होतं. इथून पुढचा प्रवास अतिशय कष्टमय आहे हे रुक्मिणीनं मनोमन ओळखलं होतं. रुक्मिणीचं मनात विचारांचं काहूर माजलं होतं. आपल्या पतींची भेट होणार आहे, ते कोणत्या अवस्थेत असतील? ते मला ओळखतील का? ते माझा स्वीकार करतील का? त्यांनी जर माझा स्वीकार केला नाही तर माझी पुढची काय गती असेल? या विचारानं ती उदास दिसत होती. रामानंद स्वामींनी रुक्मिणीच्या मनातील सर्व जाणलं. ते तिला म्हणाले, बाळ, भगवंतानं दिलेला आशीर्वाद कधीच खोटा ठरत नाही. आपल्याला एवढं शिखर गाठायचं असेल तर समोर येणाऱ्या अडथळ्यांना सामोरं जावंच लागेल. ही अडथळ्यांची शर्यत खेळल्याशिवाय आपल्याला योग्य ठिकाणी कधीच सहजासहजी पोचता येत नाही. आणि त्या ठिकाणी पोचल्यानंतर जो आनंद आहे तो आनंद आपण कधीही शब्दात वर्णन करू शकत नाही. परमेश्वर कृपेने तुला तो आनंद मिळणार आहे. आजवर तू केलेली तपश्चर्या फळाला आली आहे. तुझ्या मनीचे सर्व हेतू पूर्ण होणार आहेत. त्यामुळे बाळ रुक्मिणी, तू कोणतीही शंका मनात घेऊ नकोस. भगवंत दयाळू आहे. फक्त त्याला अनन्य भावे शरण गेलं पाहिजे. रामानंद स्वामी बरोबर असल्याने सर्वांची भोजनाची मुक्कामाची व्यवस्था वाटेत उत्तम झाली होती. सारे काशी आश्रमात पोचले. स्वामींनी आपल्या शिष्यांना बोलावले. विठ्ठलपंत कोठे आहेत असे विचारले आणि त्याला समजावून माझ्याकडे घेऊन या असा निरोप दिला. बिचाऱ्या शिष्यांच्या मनात शंका आली की विठ्ठलपंतांना आता काय समजायचे. गुरूंची आज्ञा पालन करणे हेच शिष्याचं मुख्य कर्तव्य आहे. तो शिष्य विठ्ठलपंतांच्या जवळ गेला आणि त्यांना एवढं सांगितलं की स्वामी महाराजांनी आपल्याला कक्षामध्ये बोलावले. विठ्ठलपंतांना तोवर समजले रुक्मिणीला तिच्या आई वडिलांसह घेऊन स्वामी इथं आले आहेत. गुरूंची आज्ञा म्हणून विठ्ठलपंतांनी स्वामींना सामोरं जाऊन नमस्कार केला. ती वाढलेली दाढी, तो संन्याशी पोशाख, ते चेहऱ्यावर असणारं तेज वेगळंच दिसत होतं.
तरीही ते बोलके पाणेदार डोळे रुक्मिणीची नजर चुकवत होते. रुक्मिणीने आपल्या पतींना ओळखलं आणि लगेचच त्यांचे पाय धरले. रुक्मिणीचा कंठ दाटून आला. बळेच अवसान आणून ती म्हणाली, नाथ, माझं चुकलं. मी तुम्हाला तीर्थयात्रेला जा म्हणाले. तुम्ही रागावलात का हो माझ्यावर? तुम्ही रागावलात का हो माझ्यावर? नका ना असे कठोर होऊ. रुक्मिणीचे अश्रू विठ्ठलपंतांच्या चरणांना अभिषेक करत होते. रामानंद स्वामी म्हणाले, रुक्मिणी बाळ उठ. मी विठ्ठलपंतांना संन्यास सोडून पुन्हा संसार करण्याची आज्ञा देतो आहे. जा, दोघं निशंक मनानं संसार करा. माझा आशीर्वाद कधीही खोटा ठरणार नाही. सिद्धोपंतांना स्वामी म्हणाले, तुम्हाला दिलेले परमेश्वराने दृष्टांत दर्शन आणि ते शब्द कधीच खोटे ठरणार नाहीत. ते खरेच होतील. साऱ्यांनी स्वामींना नमस्कार केला. भोजन प्रसाद घेतला. संन्यास आश्रमातून विठ्ठलपंतांना विधिवत मुक्त केलं. गुरूंची आज्ञा मान्य करून विठ्ठलपंत पत्नी व सासू सासऱ्यांबरोबर आळंदीला गेले. विठ्ठलपंत रुक्मिणीसह काही दिवस आपेगावी जाऊन राहिले. नंतर परत दोघे येऊन आळंदीतच राहिले. त्यांनी संन्यास सोडून संसार करायला सुरुवात केली होती. त्यामुळे लोक त्यांची निंदा करू लागले. वाटेल ते बोलू लागले. आम्ही तुम्हाला आमच्यात मिसळून घेणार नाही. तुमच्यासारखा नीतिभ्रष्ट माणसाचे तोंडसुद्धा पाहू नये, अशी कटुवचने विठ्ठलपंत ऐकत होते आणि मनी विवश होत होते. पण गुरूंची आज्ञा मोडणे पाप समजून ते मनाविरुद्ध संसारात राहत होते. कालांतराने विठ्ठलपंतांचे वृद्ध मातापिता मरण पावले. विठ्ठलपंत आपेगाव सोडून कायमचेच आळंदीत राहिला आहे. आळंदीतील लोकांनी त्यांना समाजात मिसळून घ्यायचं नाही असं ठरवलं होतं. त्यांना अपशब्द बोलून ते अपमान करू लागले. आळंदीत गावाबाहेर सिद्ध बेटावर विठ्ठलपंतांनी आपल्याला राहण्यासाठी झोपडी तयार केली. विठ्ठलपंतांचे मित्र भोजलिंग नावाचे होते. ते मात्र सावलीसारखे विठ्ठलपंतांच्या बरोबर होते. कोण होते हे भोजलिंग काका? अशीच एकदा तीर्थयात्रा करत असताना झालेल्या ओळखीचे मैत्रीत रूपांतर कधी झाले ते कळलेच नव्हते. भोजलिंग हे नामवंत अशा श्रीमंत सुतार घराण्यातील होते. त्यांचे ठायी शुद्ध भक्ती होती. ज्ञान आणि वैराग्य होतं. समाजापासून अलिप्त राहणं हेच त्यांना पसंत होतं. विठ्ठलपंत ब्राह्मण आणि भोजलिंग काका सुतार, पण दोघांच्या मैत्रीत जातीचं बंधन कधीच आलं नाही. सिद्ध बेटावर भोजलिंग यांनी सुद्धा विठ्ठलपंतांच्या शेजारी आपली झोपडी बांधली. त्यामुळे दोन्ही कुटुंबात प्रेमाचं नातं निर्माण झालं. आळंदी येथे सिद्ध बेटावर विठ्ठलपंत रुक्मिणीसह राहू लागले. रोज पहाटेच गावातील लोक उठण्या अगोदर पतीपत्नींनी उठावे, इंद्रायणीत आंघोळ करावी, देवपूजा, ग्रंथपठण, ध्यानधारणा करावी. विठ्ठलपंतांनी गावात जाऊन उदरनिर्वाहासाठी 4 घरी माधुकरी मागावी. माधुकरी मिळाली नाही तर इंद्रायणीचे मधुर पाणी पिऊन दिवस काढावा. पण ईश्वर भक्ती आणि चिंतनात मात्र खंड पडून द्यायचा नाही.
असाच त्यांचा दिनक्रम होता.